मोहरमच्या पार्श्वभूमीवर तब्बल 432 जण तडीपार. पोलिसांच्या त्या लिस्टमध्ये कुणाकुणाची नावं, शहरामध्ये छावणीचं स्वरूप, ड्रोन, कॅमेरे, कोम्बिंग ऑपरेशन आणि तगडा बंदोबस्त. शांतता भंग केल्यास आता कोणाची खैर नाही. आगामी मोहरम 2026 सण अत्यंत शांततेत, उत्साहात आणि सुव्यवस्थेमध्ये पार पाडण्यासाठी अहिल्यानगर पोलीस प्रशासन पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आलंय. शहरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली शहरामध्ये अत्यंत कडक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. या अंतर्गत अहिल्यानगर शहर उपविभागीय यामध्ये तब्बल 432 संशयित आणि उपद्रवी लोकांवर तडीपारीची आणि प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्यानं गुन्हेगारी जगतामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीस प्रशासनानं दिलेल्या अधिकृत माहितीनुसार मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता राखण्यासाठी एकूण 474 जणांवर चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र लिहून घेण्यात आलेत. यामध्ये दारू विक्री करणाऱ्या आणि बेकायदेशीर कृत्यामध्ये सामील असलेल्या 13 जणांचा यामध्ये समावेश आहे. तसंच शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या 6 अट्टल गुन्हेगारांना 6 महिन्याकरिता थेट जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं. याशिवाय मोहरम मिरवणूक कालावधीमध्ये शांततेला बाधा पोहोचवू शकणाऱ्या 432 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. समाजामध्ये धार्मिक सलोखा कायम राहावा यासाठी पोलीस प्रशासनानं 53 शांतता कमिटी, मोहल्ला कमिटी, जातीय सलोखा आणि धर्मगुरूंच्या बैठका घेऊन नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे. मिरवणूक कालावधीमध्ये उपद्रव करणाऱ्यावर प्रतिबंधात्मक उपाय. यामध्ये 6 अट्टल गुन्हेगार हद्दपार, 6 महिन्यासाठी जिल्ह्यातून त्यांना केले तडीपार. ड्रोन आणि CCTV वॉच, शहरातील प्रत्येक कोपऱ्यावर आधुनिक कॅमेऱ्याची करडी नजर, तगडा फौजफाटा, 2 अप्पर पोलीस अधीक्षक, 5 SDPO, 21 पोलीस निरीक्षक आणि तब्बल 850 पोलीस अंमलदार तैनात. शहरातील संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागावर पोलिसांची करडी नजर असणार आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून संपूर्ण शहरामध्ये कत्तलकिरात आणि विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर तसंच मिश्र लोकवस्तीच्या ठिकाणी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनानं स्पष्ट इशारा दिला आहे की सोशल मीडिया किंवा प्रत्यक्ष मैदानावर कोणीही अफवा पसरवण्याचा, जातीय सलोखा बिघडवण्याचा किंवा शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्याविरुद्ध अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. तडीपारची धडक आणि कौतुकास्पद कारवाई. शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिप्परसे, कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य, भिंगार पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांच्यासह कोतवाली, तोफखाना आणि कॅम्प पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकारी आणि अंमलदारांनी यशस्वीपणे पार पाडली आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.